पाठ 6 थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे। कृती क्रमांक 1 खालील घटनांच्या आधारे घटनाचक्र पूर्ण करा। या ठिकाणी अ, ब, क, ड, ई ह्या घटना दिलेल्या आहेत आणि त्याचा वापर करून आपल्याला खाली जे चक्र दिलेलं आहे ते घटनाचक्र पूर्ण करायचं आहे। डॉक्टर खानखोजे 1906 मध्ये मायदेश सोडला। तमालपेस मिलिटरी अकॅडमी डिप्लोमा मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली। कृषी विद्यालयात प्राध्यापकपदी नेमणूक आणि मेक्सिकोने संशोधनासाठी डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला। याप्रमाणे हे घटनाचक्र आपल्याला पूर्ण करायचं आहे। कृती क्रमांक 2 कंसातील योग्य वाक्प्रचारांचा पुढील वाक्यात उपयोग कर। खलबत करणे, भ्रमंती करणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, लौकिक वाढणे। याचा उपयोग करून आपल्याला खालील वाक्ये पुन्हा लिहायची आहेत। 1. भारतातून इंग्रजांना घालवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांमध्ये खूप चर्चा व्हायची। या ठिकाणी चर्चा व्हायची म्हणजेच खलबत करणे। भारतातून इंग्रजांना घालवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी खलबत केली। दुसरं वाक्य सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले। प्रयत्न करणे म्हणजेच प्रयत्नांची पराकाष्ठा करणे। वाक्य इथे आपण लिहायचं आहे सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना शिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी डॉक्टर खानखोजे देशोदेशी फिरले। याचं आपल्याला वाक्य लिहायचं आहे सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी डॉक्टर खानखोजे यांनी देशोदेशीची भ्रमंती केली। पुढील वाक्य विज्ञानातील प्रगतीमुळे आपल्या देशाचा गौरव वाढला। विज्ञानातील प्रगतीमुळे आपल्या देशाचा लौकिक वाढला। कृती क्रमांक 3 जी आहे ती तुम्हाला स्वतः करायची आहे। त्यामध्ये पेपरमधील बातमीचं कात्रण लावायचं आहे। यानंतर कृती क्रमांक 4 बघू। विविध पिकांच्या वाणांची माहिती आपल्या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून किंवा आंतरजालाच्या मदतीने मिळव। या ठिकाणी आपल्याला टेबल पूर्ण करायचं आहे। पिकाचं नाव आणि वाण मका डी 941, प्रकाश JH 3189, गंगा 5, कापूस मोक्ष KCH 15K 39, BG 2, धनदेव प्लस भक्ती इत्यादी। ज्वारी फुले माऊली फुले वसुधा CS, तूर हळवा BDN 2 BSMR 853, हरभरा PKV 4, कृपा विराट PKV 2। कृती क्रमांक 5 तुझ्या परिसरात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींची यादी कर व त्यांचे उपयोग लिही। तुळस सर्दी खोकल्यामध्ये उपयोगी आहे। पुदिना पोटदुखी अपचन यासारख्या रोगांवर आपण याचा उपयोग करतो। याची पाने वापरतात। कोरफड त्वचा केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे। यानंतर गवती चहा रक्तदाब सर्दी ताप खोकला यामध्ये उपयोगी आहे। अडुळसा खोकला कफ आणि श्वास या रोगांवर चालतो। नंतर वळूया कृती क्रमांक 6 कडे। शब्दसंग्रह वाढवूया। खालील शब्दांचे मातृभाषेतील पर्यायी शब्द शोध व लिही। या शब्दांना आपल्या मातृभाषेमध्ये काय म्हणतात हे आपल्याला इथे लिहायचं आहे। अकॅडमी अकादमी, जेनेटिक्स म्हणजेच अनुवांशिक, डिप्लोमा पदविका, स्टेट राज्य, सायन्स म्हणजे विज्ञान आणि मास्टर मालक किंवा स्वामी। यानंतर कृती क्रमांक 7 ही चर्चा आहे। शिक्षक व मित्र यांच्याशी चर्चा करून खालील शब्दांचा अर्थ समजून घे। काही शब्द इथे दिलेले आहेत। डावपेच डावपेच याचा अर्थ कावा किंवा लबाडी। खलबत म्हणजेच कारस्थान। असंतोष म्हणजेच असमाधान। सक्रिय सहभाग याचा अर्थ कृतीयुक्त सहभाग। पर्वणी म्हणजेच आनंदमय काळ। उन्नती म्हणजेच प्रगती। कृषक शेतकरी। भ्रमंती म्हणजेच फिरणे। संकरण म्हणजे ब्रीडिंग। पैदास प्रजनन। कृती क्रमांक 8 आणि या पाठातील शेवटची कृती। खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही।
जादूचे प्रयोग दाखवणारा जादूगार, स्वतःचा देश स्वदेश, श्रम करणारे श्रमजीवी, उपयोग नसणारे निरुपयोगी, क्रांती करणारा क्रांतिकारक, शेतीविषयी सखोल ज्ञान असणारा कृषी तज्ज्ञ.